श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुला माझ्याकरता 5 मिनिटे देण्यासाठी काही कष्ट होणार नाहीत. पुढील 5 मिनिटात मी तुला असा आशीर्वाद देईल ज्यामुळे तुझ्या आयुष्यातील तुझ्या स्वप्नांना तू पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करशील. बाळा, तुझ्या मनातली ते सर्व काही मी जाणतो. म्हणूनच या संदेशाच्या माध्यमातून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. जर तू हे पुढील काही मिनिटे ऐकले तर तुझ्या आयुष्यात ते दीर्घकालीन सुख येणार आहे. बाळा, विश्वास ठेव. देव आज तुला सांगत आहे, मला माहीत आहे की तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या संघर्ष करत आहात. तुमचे मन शुद्ध आणि पवित्र आहे, चांगले आहे आणि लोकांनी तुमचे अनेक प्रकारे गैरवर्तन केले आहे. पण तुम्ही आता इथून पुढे भय, भीती याने ग्रस्त होणार नाही, कारण मी तुमची काळजी घेत आहे. शत्रूने तुमचे मन गमावण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा अनेक मार्गांनी विश्वासघात झाला आहे, तरीही तुम्ही ठामपणे उभे आहात. तुझ्या वादळात तू अजूनही आहेस, कारण मी तुला साथ देत आहे. तुमच्या विरोधात उभ्या केलेल्या कोणत्याही शस्त्राला मी तुमच्या पुढे येऊ देणार नाही आणि तुम्हाला कधीही हरू देणार नाही. माझे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहे. विसरू नका, जेव्हा अनेक मार्गांनी शत्रू तुमचा विश्वासघात करतात, तरीही तुम्ही ठामपणे उभे आहात. तुझ्या वादळात तू अजूनही आहेस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचा विश्वास टिकवून ठेवा, कारण माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. पुढे चालताना कधीही मागे वळून पाहू नका, कारण त्यात वेळ जाईल. विनाकारण खूप काही मनावर ताण येईल. भक्तांनो, जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. पुढील येणारे हे असे वर्ष असेल की देव तुमच्या बाजूने सर्व गोष्टी बदलणार आहे. आता कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर घडू शकला नाही, परंतु देव तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायला लावणार आहे. ते मोठे स्वप्न तुम्ही पाहिले आहे, मग त्यासाठी तुम्ही देवाची मदत मागत आहात. देव तुम्हाला नक्की मदत देणार आहे, यावर ठामपणे विश्वास ठेवा. तुम्ही भक्ती मार्गावर आहात. देवाचे दैवी संदेश ऐकत आहात, कारण हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुम्ही ज्या वादळातून निघाला आहात, आता ते पुन्हा कधी तुम्ही आयुष्यात पाहणार नाही, कारण आता इथून पुढे तुमच्या जीवनात ते आनंद येणार आहेत. ते संघर्ष संपणार आहेत. तुम्ही जे विचार केला होता त्यापेक्षा ते खूप मोठे होणार आहे आणि ते तुमच्या कल्पनेपेक्षा लवकर घडणार आहे आणि तुम्ही स्वप्नात पाहिले होते त्यापेक्षाही ते अधिक फायद्याचे ठरणार आहे. देव काम करत आहे, यावर तुमचा विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवा की तो सर्व काही बदलत आहे. जे तुमच्यासाठी शुभ घडत आहे आणि खूप काही आशीर्वाद येत आहेत. जेव्हा तुम्ही पुढे चालता आणि देवाचे नामस्मरण करता, देवाचे चिंतन करता आणि सोबत चांगले कर्मही करू लागता, त्यासोबत येणारे आशीर्वाद इतके महान असतात की तुमच्या आयुष्यात खूप काही शुभ परिवर्तन घडवू शकतात. म्हणूनच चांगले कर्म करायला निरंतर तयार व्हा. तुमच्या चांगल्यासाठी हे लक्षात ठेवा की हे देवाच्या कृपेने वर्ष आहे आणि त्याने तुमच्यासाठी ठेवलेल्या प्रत्येक आशीर्वादापासून तुम्ही फक्त एक पाऊल दूर आहात. जर तुम्ही हे ऐकत आहात तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
स्वामी माऊलीवर तुमचे किती प्रेम आहे. तुम्ही किती श्रद्धेने माऊलीजवळ येता, तेव्हा माऊली म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या देवाच्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो सदैव देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करतो. तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर देव बोलत आहे हे जाणून घ्या. या संदेशाद्वारा थेट तुमच्या दुःखी आत्म्याला, तुम्ही फक्त या संदेशाला गुंतले आहात असे नाही, तर देवानेच तुम्हाला त्याकडे नेले आहे. तो तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तो आता तुमच्यासाठी मार्ग काढत आहे. त्या आजारावर उपचार करत आहे. तुमच्या वेदना क्षमणार आहेत. तुमचे दुःख संपणार आहेत. तुमचे कलह संपणार आहेत. कारण देव तुमची काळजी घेत आहे. तो तुम्हाला अशी संधी देणार आहे जी तुम्हाला कधीही मिळाली नाही. तो तुमचे ताणलेले नाते बरे करणार आहे. ज्यांनी तुम्हाला विश्वासघात केला आहे त्यांना देव पाहून घेणार आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. पुढील काळात तुमच्यासोबत खूप काही महान गोष्टी होणार आहेत, कारण देव तुमच्या सोबत आहेत. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात आणि देवावर विश्वास ठेवत आहात, तर तुमच्या बाजूने निर्णय केला जाईल. तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडणार आहे. तुम्ही फक्त देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला जे वचन दिले होते ते सर्व तुम्ही प्राप्त करण्याच्या अगदी जवळ आहात. यावर शंका घेऊ नका. देव इथे आहे आणि तुम्हीच ते अनुभवू शकता, कारण देव तुमच्याकडे पाहत आहेत आणि देवाची पूर्ण कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे. याचा अनुभव तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. देव आज तुला सांगत आहे, मला माहीत आहे की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहात आणि तुम्ही अनेक परिस्थितींना आणि खूप भावनिक वेदनांना सामोरे जात आहात. पण काळजी न करता देवावर विश्वास ठेवा, कारण सर्व काही परिवर्तित केल्या जाणार आहे. जी काही कठीण परिस्थिती आहे ती सुखात, आनंदात परिवर्तन केल्या जाणार आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर होय देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा. असे दिसते की आपण एका वाईट गोष्टीतून जाण्यापूर्वी दुसरी दुःख गोष्ट घडते. मी अजून तुमच्या भोवती वादळ निर्माण करत नाही, तर त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. तुमचे जीवन समृद्ध केल्या जाते. जर तुम्ही त्या वेदनांना कवटाळून बसत असाल, मागील काळाला धरून बसत असाल, तर तुम्ही खूप काही मागे राहाल. आणि जर माझा हात धरून तुम्हाला पुढे यायचे आहे, तर तुम्हाला काही गोष्टी विसरणे आवश्यक आहे. कधी कधी काही गोष्टी विसरलेल्याच खूप चांगल्या आहेत. जर तुम्ही ते खूप काही नकारात्मक विचारात घेत असाल, तर आता इथून पुढे ते सोडून देऊन माझ्यासोबत चला, कारण मी तुम्हाला आशीर्वादासह चमत्कारही देणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणाला तुझी ऊर्जाही वाढेल. मी तुम्हाला अशा क्षेत्रामध्ये बळ देत आहे जे तुम्ही सध्या पाहू शकत नाही. आपण आणि मी एकत्र यातून मार्ग काढू, जसे आपण नेहमी करतो. सगळे काही ठीक होणार आहे. तुम्ही सर्व काही प्राप्त कराल. ज्या सुखांसाठी, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही एवढी धडपड करत आहात, ते सर्व काही पूर्ण होईल. माझा आशीर्वाद निरंतर त्यांच्या सोबत असो जे सत्याच्या मार्गावर चालतात, जे निरंतर इतरांची काळजीही घेतात, जे इतरांसाठी आपला वेळही देतात. तेव्हाच मी त्यांच्यासाठी कार्य करतो. देव म्हणतात, तू जर एखाद्याची अशा वेळेस मदत केलीस जो त्या कठीण काळातून चालत आहे, तेव्हा मी तुझ्यावर अधिक प्रसन्न होतो. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामींचे संदेश ऐकत राहिल्याने तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण होते. देवाजवळ असल्याची प्राप्ती तुम्हाला जाणवू लागते. देवांचे आशीर्वाद मिळू लागतात. देवावर विश्वास अधिक वाढू लागतो आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त करता जे काही तुम्ही
स्वप्नांमध्ये पाहत असता देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गाने येत आहेत. स्वामी माऊली तुमची काळजी दूर करतील, तुम्हाला सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण करतील. कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली कृपेची सावली असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि आरोग्य देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.